शाहूनगर येथे कर्नाटक क्षत्रिय मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक अनेक महिन्यांनी पार पडली। माजी आमदार अनिल बेनके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा व विचारमंथन करण्यात आले। मराठा समाजाला स्वतःच्या वसतिगृहाची इमारत नसल्याने मराठा समाजातील हुशार व गरीब विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत। याची दखल घेत यापूर्वी किसन येळ्ळूरकर यांनी शासनाकडून भाडे तत्वावर जागा घेऊन त्यावर खोली तयार करून 5-6 विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची व्यवस्था केली। मात्र लीजची मुदत संपल्याने ही योजना बंद पडली। अनिल बेनकेंनी पुढाकार घेऊन बुधवारी संपूर्ण जिल्ह्यातील प्रमुखांची बैठक बोलावून आपले विचार मांडले। यावेळी ॲडव्होकेट अमर येळ्ळूरकर यांनी या विषयावर मनोगत व्यक्त केले। आज आम्ही जर कोल्हापूरला गेलो तर तिथं बघतोय की त्यांचा काळाचा जो आढावा आहे की त्यांचं असं म्हणणं होतं की ह्या हॉस्टेलमध्ये जर त्यांना राहायची माणसाला त्यावेळेला 1905 सालाचा काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे की माणसाला जर पोटभर खायला मिळालं तर तो माणूस अभ्यासाकडे वळू शकतोय। त्यामुळे म्हणून ते हॉस्टेल काढले होते। त्याच धर्तीवर मराठा समाजाच्या वतीने एक हॉस्टेल राहावं। आज जिल्ह्यातले पुष्कळशे गोरगरीब लोक आहेत, त्यांना जरी ऍडमिशन फ्री मध्ये मिळालं इंजिनिअरिंगला, परंतु त्यांना हॉस्टेलची फी भरायची त्यांच्याकडे परिस्थिती नाही आहे। त्या दृष्टिकोनातून आपण या हॉस्टेलसाठी ही जागा मंजूर केली आहे। त्यानंतर इथे डिस्ट्रिक्ट कमिटी होती आणि डिस्ट्रिक्ट कमिटीच्या माध्यमातून इथला हा बेळगाव जिल्ह्याचा कारभार केला जातोय आणि तो कारभार करत असताना त्यावेळेच्या बॉडीने असा एक विचार केला की कुठेतरी आम्ही एकत्र येण्यासाठी काहीतरी कार्यक्रम घेतला पाहिजे आणि तो कार्यक्रम कशाचा की बेळगाव जिल्ह्यातील गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार करावा। आज आपण बघतोय की बेळगाव शहरातल्या आमच्या पुष्कळच्या संस्था आहेत ते गोरगरीब विद्यार्थ्यांचा सत्कार करतायत, परंतु हा विद्यार्थ्यांचा सत्कार करायचा उद्देश त्यामागचा वेगळा होता की बेळगाव जिल्ह्यातील सर्व मराठा समाजातील जे 85 ते 80% वर मार्केटले त्यांचा कुठे सत्कार करावा ह्या दृष्टिकोनातून एक मेळावा पण आयोजित करत होतो आणि मला वाटते सर्वसाधारण 1995 पासून सर्वसाधारण 2017 पर्यंत जोपर्यंत होतं तोपर्यंत हा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडत आलेला। त्यानंतर 2 वर्षाचा कोविडचा काळ केला, परंतु त्यानंतर हा काय आमच्या डिस्ट्रिक्ट बेळगाव जिल्हा मराठा समाजाची काय बैठक झाली नाही त्यानंतर आणि त्यानंतर आम्ही हा कार्यक्रम बंद केलेला आहे आणि हा कार्यक्रम घेतला। तत्पूर्वी एक हॉस्टेल व्हावं त्यावेळेला जागा मंजूर झाली। जागा मंजूर झाल्यानंतर एक छोटीशी इमारत झाली आणि या इमारतीमध्ये अगदी भागातली 5 मुलं इथे शिक्षणासाठी आणि त्याचा खर्च मेजर ते माझे वडील बघायचे, बाकीचे सगळे देवके साहेब असतील ते, प्रवीण साहेब असतील ते, चौगुले साहेब असतील ते, यादव साहेब आहेत, असे थोडे थोडे वर्षभरातून करून मला वाटतं 5 ते 6 वर्ष इथे ते मुलं शिक्षणाला होती आणि त्यांनी इथून आज इथे शिक्षण घेतले, व्यवस्थेसाठी देऊन त्यांना राहायची व्यवस्था झाली, आज इथे चांगल्या पदावर आहेत आणि ते कार्यरत। असा हा जो संस्थेचा उद्देश आहे तो संस्थेचा उद्देश कार्य करण्यासाठी एक संघटना लागते आणि त्या संघटनेमध्ये कार्य करणारे कार्यकर्ते लागतात, परंतु गेली 5-6 वर्ष त्या संघटनेमध्ये आज पण आम्हाला माहित नाही की कोण ऑफिस बेरर आहोत जिल्ह्याबरोबर ऑफिस बेररची आजपर्यंत ऑफिस बेरर। या बैठकीला SS मोरे, PM जगताप, दिलीप पवार, DB पाटील, YS चौगुले, PS जाधव, अमर कागवाड यांच्यासह मराठा समाजातील अनेक नेते उपस्थित होते। महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव।